तोच गावातील सर्व गावकरी मंडळी आदर्श सगळे वाईट फार सुंदर बोललेले आहेत, तुम्ही ऐकलेलं आहे. आणि माझं तर माझ्यावर एकदम टाकलं. मला म्हटलं फादरला आता संपलं, मी तर बोलू मला आता मला सांगू नको बोलायला. माझे प्रिय आई वडिलांनो, मुला मुलींनो, मला सांगा तुम्ही सगळ्यांनी की हा मातृपितृ दिन आपण का साजरा करतो? कोण साजरा करतात? कोण साजरा करतात? हे मुलं मुलींना आणि आई वडिलांचं करतात ना. आणि म्हणून माझं ऐका नाही. आता आपण पाहतो आई वडील वगैरे पुढे पुढे हा मातृपितृ दिन साजरा होईल का? कारण लग्न झाल्यानंतर मग आई वडील पती पती सांगता हम दो हमारे दो, नंतर दुसरं हम दो हमारा एक, आता आलाय हम दो हमारा नाही. तो पॅरेंट डे बी नाही, मातृपितृ डे बी नाही. तुम्ही हसले खूप, तुम्ही खूप हसले, पण ही दुःखाची गोष्ट आहे. यापुढे मातृपितृ दिन साजरा होईल का? मुलाला जर जन्म दिला नाही तर आई वडील कुठले ना आजी आजोबा कुठचे, याचा विचार करा. आणि तुम्हाला विचार लागला की ह्या मुलाचं काय होईल? फादर आता महागाई किती वाढलाय, सगळं वाढलंय. चिंता तुम्हाला नाही, चिंता परमेश्वराला आहे. कबीरजी सांगतात की ही मुलं तुमची नाहीत, ही तुमच्यासाठी दिलेली ठेव आहे. त्यांना तुम्ही मोठं करा आणि हे करा. मी माझ्या आई वडिलांचे, आम्ही 5 जण आहोत, 3 जर मेलेले तर आम्ही 8 जण होतो. आणि तुमच्या आई वडिलांना आजूबाजूला विचारला किती मुलं होती आणि त्यावेळेला किती परिस्थिती कठीण होती. आज हे सोज गावातले 50 वर्षापूर्वीचे माणूस जे मेलेला जिवंत झाला, तो सांगेल का हे सोज गाव आहे? किती सुंदर प्रगती झाली. मग माझ्या प्रिय बद्दल आपल्या मुलाचे आई वडील आपण चांगले साजरे करतो, आपल्या मुलांचे त्याचे बर्थडे साजरे करतो, हे साजरे करतो. तेवढ्या पैशात 3-4 मुलांना तुम्ही वाढवू शकणार नाही. हा समाज नष्ट होत चाललेला. पुढे आई वडील तुम्ही साजरे करता. आणि म्हणून ह्या गोष्टीवर लक्ष द्या की माझा जर मुलगा आता लग्न करतो, मुली लग्न करतो, त्यांना 2-3 मुलांना तरी जन्म द्यायला सांगितलं पाहिजे. नंतर आई वडील नाहीत आणि धर्मगुरू पण मिळणार नाही, धर्म भगिनी पण मिळणार नाही. हा विचार केला पाहिजे तुम्ही. आज मातृपितृ दिनाच्या दिवशी फार महत्वाचा विचार की आपल्या ह्या त्यांचं तुम्ही जन्म द्या, त्याचं पालनपोषण करणारे लोक आहेत, समाज आहे, सगळे काय आहे. आणि हे आई वडील आपल्याला दिले. माझे प्रिय बंधू, काही वर्षापूर्वी मी विलापार्ला पॅरिसमध्ये होतो, जेव्हा आपलं एकत्र होतो. त्या ठिकाणी मदर तेरेसाचं कॉन्व्हेंट आहे. आणि त्या ठिकाणी रोज एव्हरी डे मी 2-3 वर्षात सतत बघितलं, त्या गेटच्या समोर एखादं नुकताच जन्माला आलेलं मूल टाकून दिलेलं आहे. का? तर त्या अनैतिक प्रकारातून निर्माण झालेलं आहे, आई वडिलाचं नाही. आणि त्या मुलीला, त्या आईला त्याने फसवलेलं आहे. मी त्यांची इंटरव्ह्यू घेतली आहे. माझा थरकाप व्हायचा, मी 2 दिवस झोपायचो नाही. आणि मग सिस्टरच्या घेऊन गेली, हे मुलगा जन्माला आल्यानंतर तुम्ही द्यायचं आणि जायचं. आणि त्यांना ते मोठी करत होते. आणि मग ज्याला आई वडिलांना बोलत नाही त्यांना ते देत होते. माझा प्रश्न तो नाही, मला पुढे सांगायचं आहे. मी त्या मुलाजवळ गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याला विचारायचो, व्हेर इज युअर पॅरेंट्स? मा बाप कहाँ आहे? व्हेर इज युअर डॅडी मम्मी? आई वडील कुठे आहे? कोण आहे? मला तेव्हा काय माहित नव्हतं. सिस्टर नंतर माझ्यावर रागावल्या की डोंट आस्क दिस क्वेश्चन, असा प्रश्न त्याला विचारू नका. मग ते आम्ही व्हॉट इज पॅरेंट्स? व्हॉट इज फादर अँड मदर? आई वडील म्हणजे काय, पॅरेंट्स म्हणजे काय, मा बाप क्या आहे? त्याला माहित नव्हतं कोण आहे आपल्या. इतकं दुःख जगात कोणाचं आहे? तुमच्यापैकी कोणाचं आहे की माझे आई वडील मला माहीत नाही? कदाचित मरण पावले असतील, मला जन्म देताना मरण पावले असतील, पण कोणी जन्म देते मला माहिती आहे, त्याला माहीत नाही. म्हणजे आई वडिलाचं महत्व आपल्याला कळत नाही. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली, आई वडील म्हणजे काय आहे. नुकतं बाईने सुंदरपैकी तुम्हाला सांगितलं की मोठमोठे जे व्यक्ती होऊन गेले आणि आहेत त्यांना कारणीभूत त्यांचे आई वडील आहे. आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलेलं आहे. आणि म्हणून आपण दुसऱ्यांना एक जग दाखवण्याचा प्रयत्न करावा. जे लग्न होतं मुलं वळून तरी जग वाढत राहील. येशूने काय सांगितलं? लग्न करताना जा आणि हे जग मोठं करा. पती पत्नीला दिलेला तो आशीर्वाद आहे. आज पती लग्न करतात, मजा करतात, चाललंय. पण जग वाढवणार कसं? मातृपितृ दिन साजरा कसा करणार?
आणि आपण सगळे चांगलेच आहोत. चांगल्या प्रकारे आपण हे वर्क करतो. नुकतं तुम्ही बघितलं किती सुंदर ते हे करत होते. त्या मुलीने काय सुंदर डान्स केला आणि बाईने सांगितलं लागतं ते होणार. आणि म्हणून हे तुम्हाला मिळालं एक व्यासपीठ आहे. आपल्या मुलांना हे बोलत जेव्हा गावामध्ये ते येतात आणि बोलतात, मग ते देवळामध्ये बोलतात. आपल्या ख्रिस्ती धर्माला एक व्यासपीठ आहे. त्यामुळे मग कुठे गेलं, इंटरव्ह्यूला गेलं, कुठेही गेलं तर ते बोलायला घाबरत नाही आपले मुलं मुली, तर त्यांना हे व्यासपीठ मिळालेलं असतं. आणि म्हणून माझ्या प्रिय आई वडिलांनो, आपण त्या मुलांना जन्म द्यावं, त्याला मोठं करावं, ते घेतो. आणि ही देवाची इच्छा आहे. आज मातृपितृ दिनाच्या दिवशी सर ॲना आणि जोकीम ज्यांना वयातीत मुलगा झाला, मुलगी झाली, की देवाने तिला आपली आई होण्यासाठी म्हणजे किती चांगले संस्कार तिच्यावर केलेले. आणि आपण सुद्धा करतात. आपली मुलं किती मोठं, किती सुंदर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय आई वडिलांनो, आजी आजोबांनो, मुलामुलींनो, तरुण तरुणींनो, आता लग्न करत आहात, तुम्ही हे करता, आपले जग वाढवायचं आहे, मोठं करायचं आहे, सुंदर करायचं आहे. तुम्ही हे करा. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. किती लोक आहे. आज बाईने तिने स्वतःच उघडलं. मनुष्य मोठा होत जातो, परमेश्वर आपल्या पाठीशी. आपण चांगलं आज तुम्ही सुंदरपैकी मातृपितृतून घडवून आणला. मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन कौतुक करतो. आणि तुमच्या मुलाबाळावर, तुमच्या आई वडिलांवर, आजी आजोबावर, तुमच्या शिक्षणावर आणि या गावावर देवाचा भरपूर आशीर्वाद असतो. अशी प्रगती करत राहा आणि आपल्या आई वडिलांचा सन्मान करत राहा. मुलाला जन्म द्या. पुन्हा एकदा अभिनंदन देतो. शब्द गॉड ब्लेस यू.